ओके. तर आज आपण काय करू, मला तुमचा लॅपटॉपचा आवाज नाही आला पाहिजे, ठीक आहे. लगेच टाईप करून घेतात तुम्ही, ते सगळं बंद करा. ओके, आधी समजून घेत जा. ओके, काय करतोय ते. अरे ऑनलाईन मेंबर आमचे ऑफलाईन मेंबर लगेच टाईप करून घेतात आहे ना, त्यांना सांगतो एकदा. तर आपण फर्स्ट काय करू, एक रिॲक्ट जेएसचं ऍप्लिकेशन क्रिएट करून, ठीक आहे. तर आपलं काय, एक A to Z रिॲक्ट जेएस नावाचा फोल्डर आहे. त्या फोल्डरला मी ओपन केलं, राईट करतो इथे CMD, एंटर केलं. एंटर केल्यानंतर आपली झाली ब्लॅक स्क्रीन ओपन झाली. त्यानंतर मी इथे कमांड टाकली npm क्रिएट वाईट लेटेस्ट, आणि आपलं डे कितवा आहे आज, 22 असेल. ओके, इथे मी एंटर करतो. ठीक आहे, जोपर्यंत आपलं ऍप्लिकेशन क्रिएट होतंय तोपर्यंत आपण थोडंसं डिस्कस करू, ठीक आहे. त्यासाठी मी पेंट ओपन करतो इथे. रेकॉर्डिंग स्टार्ट आहे. ओके. तर आज आपल्याला, ठीक आहे, मी काही तुम्हाला क्वेश्चन विचारतो. आता सपोज आपल्याला एखादी एपीआय कॉल करायची असेल, काय करायचे आपल्याला, एखादी एपीआय ला कॉल करायचे असेल तर आपल्याला कोणतं पॅकेज लागतं, कोणतं लागतं, ॲक्झिओस हे पॅकेज लागते, ठीक आहे ना. ऍप्लिकेशन, ठीक आहे, ऍप्लिकेशन क्रिएट झालंय. मी इथे कंट्रोल C बाय केलं, एकदा स्क्रीनला क्लिअर करतो. त्यानंतर इथे कमांड काय असते आपली, CD डे 22. त्यानंतर थर्ड कमांड असते आपली कोडपेस डॉट. याने काय होणार की आपल्यासाठी एक VS कोड ओपन होईल. तर आपल्या इथे काय झालंय, VS कोड ओपन झालंय. मग VS कोड ओपन झाल्यानंतर मी इथे काहीच करत नाही सध्या, फक्त मी इथे पेंट ओपन करतो. आणि पेंट मध्ये मी तुम्हाला आज सांगतो की आपण काय करणार आहोत. ते आधी आपण काय करू, समजून घेऊ, ठीक आहे. मग जसं की आपल्याला एखादी एपीआय कॉल करायची, काय करायची आपल्याला, एखादी एपीआय ला कॉल करायची, तर त्यासाठी आपल्याला एका पॅकेजची गरज असते. कशाची गरज असते, पॅकेजची. कोणतं पॅकेज आहे, ॲक्झिओस हे नावाचं पॅकेज आहे. त्या पॅकेजची आपल्याला गरज पडते. ओके, हे कशासाठी झालं, एपीआय साठी झालं. मग आज आपल्याला काय करायचे आहे माहितीये, की आपल्याला असे आज 3 पेज बनवायचे. एक बनवायची होम पेज, सेकंड बनवायची आपल्याला अबाउट पेज, त्यानंतर आपल्याला बनवायची एक कॉन्टॅक्ट पेज. असे आपल्याला 3 पेज बनवायचे. आता ह्या 3 पेजवर आपल्याला काय करायची, की एखादा युजर स्लॅशला आला, कुठे आला, युजर स्लॅशला आला तर त्याला कुठे पाठवायची, होम पेजला पाठवायची, ठीक आहे. त्यानंतर एखादा युजर स्लॅश अबाउटला आला तर त्याला कोणत्या पेजला पाठवायची, अबाउट पेजला पाठवायची. त्यानंतर एखादा युजर स्लॅश कॉन्टॅक्टला आला तर आपल्याला त्या युजरला कुठे पाठवायची, कॉन्टॅक्ट पेजला पाठवायची. फंडा समजतोय काय करायचे आपल्याला. स्लॅश म्हणजे काय, स्लॅश म्हणजे आपला जो काय प्रोजेक्ट रन झालाय, आणि रन झाल्यानंतर आपल्याला लोकल होस्ट कोलन 5070 असा काहीतरी एक पोर्ट नंबर भेटतो. तो आपला काय असतो, एक स्लॅश असतो, ठीक आहे. मग एखादा युजर स्लॅशवर आला तर त्याला कोणतं पेज दाखवणार, होम पेज दाखवणार. एखादा आला स्लॅश अबाउटला तर त्याला कुठे पाठवणार,
अबाउट पेजला पाठवणार. आणि त्याने केलं स्लॅश कॉन्टॅक्ट, तर आपण त्याला कुठे पाठवणार, कॉन्टॅक्ट पेजवर पाठवणार. समजलं आपल्याला आज काय करायची. मग ह्याला काय बोलतो आपण, राउटिंग बोलतो. काय बोलतो त्याला, बरोबर ना, राउटिंग बोलतो ना. तुम्ही Node.js मध्ये, पायथन मध्ये किंवा PHP मध्ये राउटिंग केलं आहे ना, त्यामध्ये मल्टिपल पेज बनवले असते, त्याला काय बोलतात तुम्ही, राउटिंग बोलतात, किंवा आपण त्याला नॅव्हिगेशन बोलतो. ठीक आहे. मग जसं की एखादी API कॉल करण्यासाठी आपल्याला Axios ह्या नावाच्या पॅकेजची गरज असते. API कॉल करण्यासाठी आपल्याला Axios ह्या पॅकेजची गरज असते. त्याच प्रकारे आपल्याला नॅव्हिगेशन किंवा आपल्याला राउटिंग करण्यासाठी एका पॅकेजची गरज असते. जसा हा Axios पॅकेज आहे, तो आपल्याला फंक्शनॅलिटी काय देतो, की तू API मधून डेटा घेऊ शकतो आणि API मधून डेटा पाठवू शकतो. आपल्याला ह्या दोन फंक्शनॅलिटी कुठून भेटतात, Axios. मग त्याच प्रकारे जसा Axios हे नावाचं पॅकेज आहे, तसाच आपल्याकडे अजून एक पॅकेज आहे. तो पॅकेज काय करतो माहितीये, त्या पॅकेजचं नाव आहे रिॲक्ट राउटर डॉम. पॅकेजचं काय नाव आहे, रिॲक्ट राउटर डॉम नाव आहे. मग तो पॅकेज काय करतो, की आपल्याला फंक्शनॅलिटी देतो. जसा Axios फंक्शनॅलिटी देतो, API कडून डेटा घेण्याची मदत करतो आणि डेटा पाठवण्यास. मग त्याच प्रकारे रिॲक्ट राउट डॉम हा एक पॅकेज आहे React.js चा. तो पॅकेज काय करतो, की आपल्याला राउटिंग करण्यास मदत करतो. राउटिंग म्हणजे काय, एखादा युजर स्लॅशला आला तर त्याला होम पेज दाखवायचं, एखादा युजर स्लॅश अबाउटला आला तर त्याला अबाउट पेजला दाखवायचं, एखादा युजर आला कॉन्टॅक्ट पेजला आला तर त्याला कुठे पाठवायचं, कॉन्टॅक्ट पेजला. समजतंय फंडा हा. ठीक आहे, 2 मिनिटं हा पॉइंट तुम्ही साईडला ठेवा. ओके, मी तुम्हाला कोड मध्ये सांगतो. मी आलो कुठे, SRC नावाच्या फोल्डर मध्ये, ज्यामध्ये जो काही कोड राईट केलाय app.js मध्ये. सो सगळा कोड मी काय केला, इथे रिमूव्ह केला आणि ह्यामध्ये एक मी फंक्शन बेस कंपोनंट राईट करतो. आणि हा कंपोनंट आपल्याला रिटर्न करणार वेलकम टू React.js. ठीक आहे. आणि हा कंपोनंट आपल्याला आउटपुट पेजला दाखवायची असेल तर आपण काय राईट करणार, इथे एक्सपोर्ट डिफॉल्ट आपल्या कंपोनंटचं नाव. ठीक आहे. त्यानंतर मी app.css फाईल मधली सगळी CSS रिमूव्ह केली, किंवा हे 2 फाईली आहेत ना CSS, तीच रिमूव्ह केले तर तरी पण चालेल. मी नाही करत, फक्त CSS रिमूव्ह करतो. ठीक आहे, दोन्ही फाईल मधल्या CSS रिमूव्ह केल्या. एकदम मी CMD मध्ये आलो, इथे कमांड राईट करतो मी npm run div. ह्या कमांडने काय होणार, की जो आपला हा कंपोनंट आहे, हा कंपोनंट आपल्याला आउटपुट स्क्रीनला काय होईल, शो होईल. ठीक आहे. URL भेटली आपल्याला, त्या URL ला मी कॉपी करतो, ब्राउझरला आलो, त्या ब्राउझर मध्ये मी ती URL पेस्ट करतो, तर आपल्याला आउटपुट दिसतंय वेलकम टू रिॲक्ट. ओके. मग आपल्याला आज काय करायचे, की आज नाही, ठीक आहे, मला काय करायचे आता, की मला पेजेस बनवायचे. काय बनवायचे मला, पेजेस. हा कंपोनंट म्हणजे काय, हा कंपोनंट म्हणजे काय, आपलं पेज, किंवा आपण त्याला बोलतो आपली स्क्रीन. काय बोलतो त्याला आपण, आपलं कंपोनंट म्हणजे आपलं काय झाला, तो पेज आला आउटपुट, किंवा आपण त्याला बोलू शकतो स्क्रीन, असं काहीतरी. हा कंपोनंट म्हणजे काय झाला, हा ऍप नावाचा एक कंपोनंट आहे. कंपोनंट म्हणजे काय, पेजेस, किंवा आपण त्याला काय म्हणणार, स्क्रीन बोललो. ओके. मग मला काय करायचे, की मला 3 पेज बनवायचे. किती पेज बनवायचे, 3. मग मला पेज बनवण्यासाठी मी काय करतो माहितीये, SRC फोल्डरच्या आतमध्ये अजून एक फोल्डर घेतला आणि त्या फोल्डरला नाव देतो मी इथे पेजेस. ओके. आणि त्या पेजेस फोल्डरच्या आतमध्ये मी 3 पेज बनवतो, जसं की home.jss. ओके.
मग मी तुम्हाला काय सांगितलं होतं, जे तुम्ही फाईल नेमला नाव दिलंय तेच तुम्ही कंपोनंटला नाव राईट करणार. ओके. आणि जो काही फाईल नेम आहे कॅपिटल, फर्स्ट लेटर काय करायचं तुम्ही इथे कॅपिटल राईट करायचं. काय करायचं इथे फर्स्ट लेटर कॅपिटल. मग मी ह्याच्या आतमध्ये एक कंपोनंट राईट करतो आणि त्या कंपोनंटला नाव काय द्यायचं, होम नाव द्यायचं. कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला, इथे रिटर्न करतो मी इथे एक H1 आणि तो H1 मध्ये मी राईट करतो वेलकम टू होम पेज. ओके. आणि हा कंपोनंट म्हणजे काय, आपलं आउटपुटची स्क्रीन असते. मग आपल्याला आउटपुटला दाखवण्यासाठी एक लाईन राईट करायला लागेल. काय लाईन आहे, एक्सपोर्ट डिफॉल्ट आपल्या कंपोनंटचं नाव केलं इथे मी राईट. झाले आपली एक पेज झालं आपलं क्रिएट. सेकंड पेज मी त्या पेजेस नावाच्या फोल्डरच्या आतमध्येच बनवतो. त्याला मी नाव देणार आहे इथे about.jss आणि त्यामध्ये मी एक कंपोनंट राईट करतो. मग कंपोनंट किती टाईपचे असतात, दोन टाईपचे, एक क्लास बेस कंपोनंट आणि एक फंक्शन बेस. जसं मी फाईलला नाव काय दिलंय अबाउट, मग इथे मी कंपोनंटला नाव काय देणार अबाउट. राऊंड ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला, कर्ली ब्रॅकेट. आणि हा कंपोनंट आपल्याला रिटर्न करणार एक H1. त्या H1 मध्ये मी राईट करतो वेलकम टू अबाउट पेज. आणि हा कंपोनंट आपल्याला आउटपुट पेजला दाखवायचा आहे. त्यासाठी काय, एक्सपोर्ट डिफॉल्ट कंपोनंटचं नाव काय आहे अबाउट. ओके. त्यानंतर अजून एक पेज बनवायची मला, त्यासाठी मी इथे नाव देतो contact.jss आणि त्यामध्ये मी कंपोनंट राईट करतो जसं की फंक्शन. कंपोनंटला नाव काय देणार आपण, जे फाईलला नाव दिलंय तेच मी इथे नाव देतो कॉन्टॅक्ट. त्यानंतर तो कंपोनंट आपल्यासाठी रिटर्न करणार एक H1 आणि त्या H1 मध्ये मी राईट करतो वेलकम टू कॉन्टॅक्ट पेज. आउटपुट पेजला दाखवण्यासाठी इथे काय करणार, एक्सपोर्ट डिफॉल्ट आपल्या कंपोनंटचं नाव काय आहे कॉन्टॅक्ट. झाले एवढे 3 पेज बनवले. आता तुम्हाला वाटलं असेल की SRC नावाच्या फोल्डर मध्ये तुम्ही सर पेजेस नाव का दिलंय. मला वाटलं पेजेस नाव देवा म्हणून मी दिले. तुम्हाला वाटलं उद्या तुमचं नाव द्यायची, देऊ शकतात. तुम्ही जे नाव द्यायचे त्या फोल्डरला ते नाव तुम्ही देऊ शकता. ओके. आणि त्याच्यामध्ये मी 3 पेजेस बनवले. मग मला काय करायची की मला आउटपुट पेजला दाखवायची हे तिन्ही पेज. मग बाय डिफॉल्ट कोणतं पेज शो असतं आउटपुट पेजला, app.jss असतं ना. मग मी काय करतो, आपण काय करत होतो, main.js मध्ये इम्पोर्ट करायचो आणि ते टॅग राईट करायचो, बरोबर. पण आता आपण काय करणार की जी आपलं app.jss नावाची फाईल आहे त्या फाईल मध्ये मी ही तिन्ही पेजला काय करतो, इम्पोर्ट करतो. काय करतो, मग इम्पोर्ट इथे करणार इम्पोर्ट. काय इम्पोर्ट करायचे आपल्याला, होम पेज. फ्रॉम कुठून इम्पोर्ट करायची, करंट डायरेक्ट, म्हणजे आपल्याला पेजेस नावाच्या फोल्डर मधून. त्यासाठी मी डॉट स्लॅश दिला. कोणत्या ह्याच्यामध्ये फोल्डर मध्ये आपले स्क्रीन आहे पेजेस, त्याच्यामधून कोणतं घ्यायचं आपल्याला, होम घ्यायचं. आलं इथे होम. मग मी इथे करतो फक्त जो काय होम आहे त्या होमचा मी एक टॅग राईट करतो आणि त्याला सेल्फ क्लोज करतो. केला. जसं मी आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं तर इथे काय आले मला, वेलकम टू होम पेज आलं इथे. त्यानंतर मला अबाउट पेज पण दाखवायचंय, त्यासाठी मी इथे करतो इम्पोर्ट अबाउट. काय, फ्रॉम कुठून इम्पोर्ट करणार त्याला, डॉट स्लॅश पेजेस, त्याच्या आतून अबाउट. आणि इथे काय करणार, फक्त त्याचा एक टॅग राईट करायचा अबाउट आणि सेल्फ क्लोजिंग टॅग. केला. एकदा आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं, वेलकम टू होम पेज आणि वेलकम टू अबाउट पेज. डबल आलो. आता मला कॉन्टॅक्ट पेज दाखवायची, त्यासाठी इम्पोर्ट कॉन्टॅक्ट
फ्रॉम कुठून आपल्याला पेजेस नावाच्या फोल्डरच्या आतून कॉन्टॅक्ट पेज करायचे आणि इथे राईट करायचे फक्त आपल्याला काय त्याचा एक टॅग, तो पण कसा सेल्फ क्लोज. आउटपुट पेजला आलो, एकदा इथे रिफ्रेश केलं तर काय आलं इथे वेलकम टू होम पेज आले. त्यानंतर इथे काय आलंय वेलकम टू अबाउट आणि इथे काय आलंय वेलकम टू कॉन्टॅक्ट. तिन्ही पेजचं आउटपुट आपल्याला इथे शो झालंय. झालं इतर समजलंय? समजलं काय तर ऑनलाईन मध्ये सांगा बरं मला तुम्ही आता ऑनलाईन मेंबर झाला असेल फोटो शेअर करा किंवा आता सर्वांनी माझ्याकडे लक्ष द्यायचे. ठीक आहे, नसेल झालं तरी पण आता इथे लक्ष द्यायची 2 मिनिट फक्त. ऑलरेडी आपला हा पॉइंट झाला होता, मी जो आता सांगणार आहे तो मेन पॉइंट. ओके, तर आपल्याकडे 3 पेजेस आहेत. कोणतं कोणतं? होम आहे, अबाउट आहे, कॉन्टॅक्ट आहे, बरोबर ना. मग आपल्याला करायची काय आहे की जसा युजर स्लॅशला आला तर त्याला कोणतं पेज शो करायचे? होम पेज. स्लॅश अबाउटला आला तर त्याला कोणतं पेज शो करणार? अबाउट. स्लॅश कॉन्टॅक्टला आला तर कोणतं पेज शो करणार? स्लॅश कॉन्टॅक्ट. पण मी आउटपुट पेजला गेलो आणि आउटपुट पेजला आल्यानंतर मला इथे तिन्ही पेज एकाच पेज मध्ये शो होतात. जसं की होम पेज पण दिसतंय मला इथे, अबाउट पेज पण दिसतंय आणि कॉन्टॅक्ट पेज पण दिसतंय. मग आपल्याला आज काय करायची की ह्यांची राउटिंग करायची. म्हणजे स्लॅशला आला होम पेज दाखवायची, स्लॅश अबाउट अबाउट स्क्रीन. ओके, मग त्यासाठी जसं की एपीआय कॉल करण्यासाठी आपल्याकडे एक ऍक्झिओस आहे. ऍक्झिओस काय करतो? आपल्याला 2 फंक्शनॅलिटी देतो. आपण एपीआय कडून डेटा घेऊ शकतो आणि एपीआय ला डेटा देऊ शकतो. ही फंक्शनॅलिटी कोण देतं? ऍक्झिओस. मग त्याच प्रकारे आपल्याला ह्या प्रकारे अशी राउटिंग करायची असेल तर आपल्याला एक पॅकेजची गरज असते. कोणतं पॅकेज? रिॲक्ट राउटर डॉम. मग तो पॅकेज आता आपल्याला त्या पॅकेजची गरज आहे. त्या पॅकेजला आता काय करणार आपण? डाउनलोड करणार. ओके, सपोज मी आता इथे आलो रिॲक्ट राउट डॉम असं मी गुगलला सर्च केलं आणि इथे एनपीएम ची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे, ठीक आहे, हा लोगो दिसला की समजून जायचं एनपीएम ची ऑफिशियल काय ही वेबसाईट आहे. त्या वेबसाईट वर आल्यानंतर बघा ही वेबसाईट कोणाची? एनपीएम ची. एनपीएम म्हणजे काय? नोड पॅकेज मॅनेजर. आता इथे बघा जी आपल्याला पॅकेज डाउनलोड करायची होती त्याची कमांड इथे आहे ना. इथे काय कमांड? npm i react route dom. हे पब्लिश कधी झालंय? म्हणजे नवीन अपडेट कधी आलंय? 6 दिवसापूर्वी. कधी आलंय? 6 दिवसापूर्वी. ठीक आहे, आपल्याला इथे भरपूर सारी त्या पॅकेज बद्दल इन्फॉर्मेशन भेटेल. दिस पॅकेज सिमिलरली एक्सपोर्ट असं काहीतरी आपल्याला भरपूर सारी इन्फॉर्मेशन दिली. ठीक आहे, किती जणांनी यूज केले, कसं यूज केले, त्याचं व्हर्जन कोणतं आहे, लेटेस्ट पब्लिश कधी झाले, ते सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला ह्या पेजला दिसते. ओके, आपल्याला सिंपल काय करायची? त्या पॅकेजचा यूज करायची. मग मी इथे कमांड कॉपी केली, आपल्या सीएमडी मध्ये आलो, कंट्रोल सी करतो, वाय बटनावर क्लिक केलं, एकदा स्क्रीनला क्लिअर केलं इथे आणि ती कमांड मी पेस्ट केली. कोणती कमांड? npm i react route डॉम. झालं इथे पॅकेज इन्स्टॉल. इथे किती ऍड झाले पॅकेज? आपल्याकडे 4 पॅकेज झाले. मग इथे मी स्क्रीनला क्लिअर केलं, जो काय आपला प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टला मी इथे रन करतो, npm run dev. आता आपण तो पॅकेज काय केलाय? इन्स्टॉल केला. तो पॅकेज काय करतो माहितीये? जसा की आपल्याला ऍक्झिओस हा पॅकेज डेटा घेण्याची फंक्शनॅलिटी देत होता, त्याच प्रकारे रिॲक्ट राउट डॉम हा आपल्याला 4 फंक्शनॅलिटी देतो. किती फंक्शनॅलिटी देतो? 4 देतो. फर्स्ट देतो ब्राउझर राउटर. हा आपल्याला एक टॅग देतो. जसा HTML चा h1 टॅग आहे तसा आपल्याला हा रिॲक्ट राउट डॉम काय देतो? एक टॅग देतो. कोणता? ब्राउझर राउट. त्यानंतर अजून एक टॅग देतो, जसं की त्या टॅगचं नाव आहे राउटर. ओके, त्यानंतर अजून एक टॅग देतो आपल्याला तो राउट म्हणून. ओके, ठीक आहे, ह्या प्रकारे असं देतो. अजून एक देतो आपल्याला लिंक म्हणून.
ओके, कोण देतं हे चारही फंक्शनॅलिटी? रिॲक्ट, राऊट, डॉम देतो. ठीक आहे, आता मी सगळ्यांबद्दल थोडं एक्सप्लेन करतो. जसं की आपल्याला काय करायची, की एक आपल्याला असा पाथ ठरवायची. आपल्याला काय ठरवायची? एक पाथ ठरवायची. आता जो हा ब्राउझर राउटर आहे ना, जो ब्राउझर राउटर आहे तो कुठे राईट करायचा माहितीये? जे आपलं app.jss आहे ना फाईल, त्या फाईल मध्ये जे हा एम्प्टी टॅग आपण राईट केलाय का, त्या एम्प्टी टॅगच्या जागी आपल्याला कोणता टॅग यूज करायची? ब्राउझर राऊट. कोणता टॅग? ब्राउझर राऊट. मग त्या ब्राउझर राऊट टॅगला मी काय करतो इथे? इम्पोर्ट. काय इम्पोर्ट करायचे आपल्याला? ब्राउझर राउटर. फ्रॉम कुठून? रिॲक्ट राऊट डॉम. आणि जिथे हा एम्प्टी टॅग राईट केलाय तिथे मी कोणता टॅग राईट करणार? ब्राउझर राऊटर. ओके, मी इथे टॅग ओपन केला, इथे टाकला ब्राउझर राउटर. त्याचा टॅग एंड केलेला टॅग मी कुठे राईट केला? त्या पेजेसच्या बाहेर. म्हणजे त्या टॅगच्या आतमध्ये आपण काय केले? ते सगळे पेजेस राईट. ओके, तुझं समजलंय? त्यानंतर आपल्याला आता काय ठरवायची माहिती? पाथ ठरवायची. जसं की इथे बघा ना, स्लॅशला आलो तर होम पेज दिसलं पाहिजे, स्लॅश अबाउट आलं तर अबाउट पेज दिसलं पाहिजे. हे तर सांगायला लागेल त्याला. मग आपण काय सांगणार की पाथ ठरवायचं. काय ठरवायचं आपल्याला? पाथ. मग इथे पाथ इक्वल टू आपला पाथ देऊ आपण. इथे कोणता पाथ आहे? स्लॅश. पाथ असेल स्लॅश तर आपल्याला कोणतं पेज शो करायची? होम पेज. मग होम पेज शो करण्यासाठी फक्त असं राईट करायचं, इलेमेंट मध्ये इक्वल टू कर्ली ब्रॅकेट मध्ये सांगायची की आपल्याला कोणतं पेज शो करायची? होम पेज. ओके, त्याच प्रकारे आपला दुसरा पाथ असेल. दुसरा पाथ कोणता असणार? स्लॅश अबाउट. स्लॅश अबाउटला आपल्याला कोणता पेज दाखवायची? इलेमेंट इक्वल टू कर्ली ब्रॅकेट मध्ये सांगायची कोणतं पेज दाखवायचे आपल्याला? अबाउट. त्याच प्रकारे आपलं थर्ड असणार, मी राईट असणार, पाथ. कोणता पाथ असणार त्याचा? स्लॅश कॉन्टॅक्ट. आणि स्लॅश कॉन्टॅक्टला आपल्याला कोणतं पेज दाखवायची? कॉन्टॅक्ट. त्याला फक्त कशात राईट करायची? कर्ली ब्रॅकेट मध्ये कॉन्टॅक्ट. ओके, तेवढंच सांगायची बस, ह्याच्या व्यतिरिक्त जास्त काहीच नाही. आणि अरे ठीक आहे, कॉन्टॅक्टचा सी राहिला का इथे? असं काहीतरी हे राईट केलंय आपण. मग जे हे राईट केलेलं आहे ना कॉन्टेंट, तो कुठे राईट करायचा माहितीये? एका टॅगच्या आतमध्ये. काय करायचं? एका टॅगच्या आतमध्ये राईट करायचा. तो टॅग कोणता असणार आहे? राउटर. राउटर नावाचा जो काही टॅग आहे ना, त्या टॅगच्या आतमध्ये हे आपले पाथ असणार. ह्या प्रकारे. ठीक आहे, थोडं कॉम्प्लिकेट होत असेल किंवा बाउन्स होत असेल, ठीक आहे, काय अडचण नाही. फक्त जे काही आपले पाथ आहे किंवा आपले जे काही रस्ते आहेत ते रस्ते आपण कशात राईट करणार? ह्या राउटर फोल्डरच्या, राउटर टॅगच्या आतमध्ये. मग मी app.jss मध्ये आलो. आपल्याला कोणता टॅग लागतोय? राउटर. त्याला मी इम्पोर्ट करतो कुठून? रिॲक्ट राऊट डॉम कडून. मग इथे राउटर त्याला इम्पोर्ट केला मी, आणि त्याचं मी काय करणार? इथे राउटर टॅग घेतला, त्याचा एंड कुठे असणार आपला? त्या पेजेसच्या बाहेर. केला एंड, बस. आणि ह्याच्या आतमध्ये फक्त आपल्याला काय राईट करायचे आता? पाथ राईट करायची. काय राईट करायची? पाथ. मग पाथ कसे राईट करायचे? फक्त असा एक टॅग घ्यायचा. कोणता? राऊट नावाचा टॅग घ्यायचा, त्याला सांगायची पाथ. पाथ कोणता असणार आहे आपला? स्लॅश. ओके, मग स्लॅशला आपल्याला कोणता एलिमेंट दाखवायची की कोणता पेज दाखवायची? होम पेज. मग कर्ली ब्रॅकेट मध्ये सांगायची एका टॅग मध्ये की आम्हाला तिथे होम पेज शो करायचं, बस. आणि त्या टॅगचा करायचा इथे एंड केला. त्यानंतर आपला दुसरा पाथ आपण सेट करू. कशात सेट करणार? राऊट मध्ये पाथ. कोणता पाथ करायचा आहे? स्लॅश अबाउट. आणि स्लॅश अबाउटला आपल्याला कोणतं पेज शो करायचे? अबाउट पेज. मग त्यासाठी कर्ली ब्रॅकेट मध्ये सांगायची की आम्हाला तिथे अबाउट पेज शो करायची.
आणि त्या टॅगचा करायची इथे एंड. त्यानंतर तिसरा पाथ कशात राईट करणार, पहिला घेणार आपण इथे रूट. त्या रूट मध्ये पाथ सांगणार. पाथ कोणता असणार आहे आपला, स्लॅश कॉन्टॅक्ट. आणि स्लॅश कॉन्टॅक्ट असेल तर आपल्याला कोणतं पेज शो करायची इथे, कॉन्टॅक्ट पेज. आणि त्या राऊटचा करायची फक्त सेल्फ क्लोज, त्याचा करायची एंड. सेव्ह केलं, ब्राउझरला आलो मी, इथे एकदा रिफ्रेश केलं. ओके, इथे काही शो होत नाही. ठीक आहे, रिझन सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो, एकदा इथे मी रिफ्रेश करतो. ठीक आहे, आउटपुट आपल्याला शो नाही होत. का नाही होत, मी एकदा कन्सोल मध्ये एरर चेक करतो. ठीक आहे, एकदा मी पण सिंटॅक्स पाहतो. दोन मिनिट फक्त. ठीक आहे, जिथे मी राउटर घेतलं होतं तिथे मी काय करतो, राउट्स घेऊन एकदा चेक करतो. ठीक आहे, ओके, इथे राउट्स कॉपी केलं मी इथे, आणि इथे राउटरच्या जागी राउट्स राईट करतो. ठीक आहे, एकदा आउटपुट पेजला आलो आणि एकदा इथे मी रिफ्रेश केलं तर आपल्याला आउटपुट पेजला काय शो झालं, इथे वेलकम टू होम पेज झालंय शो. ठीक आहे, जसं मी इथे टाकलं स्लॅश अबाउट, वेलकम टू अबाउट पेज. त्यानंतर इथे मी टाकलं स्लॅश कॉन्टॅक्ट, तर कोणतं पेज शो झालं इथे, वेलकम टू कॉन्टॅक्ट पेज. जसं मी ह्या कॉन्टॅक्ट स्लॅश कॉन्टॅक्ट रिमूव्ह केला तर आपल्याला कोणतं पेज शो झालं इथे, होम पेज झाले. ओके, आता हे काय समजलं नसेल तुम्हाला. ठीक आहे ना, आता हे ब्राउझर राऊट काय आहे, राऊट्स काय आहे, हा रूट काय आहे. ओके, आपल्याला जेव्हा कधी अशी राउटिंग करायची असेल, हे राउटिंगच झाली ना. राउटिंग म्हणजे काय, रस्ते, किंवा आपण त्याला रूट बोलू. ठीक आहे, आपल्याला काय बनवायचे होते की रस्ते बनवायचे होते. कोणते रस्ते, की स्लॅशला युजर आला तर त्याला होम पेज शो करायचं, स्लॅश अबाउटला आला तर त्याला अबाउट पेज शो करायचं, जसा स्लॅश कॉन्टॅक्टला आला तर कॉन्टॅक्ट पेज शो करायचं. ओके, थोडा तर फंडा समजला आता. मग त्यासाठी आपण एक पॅकेज इन्स्टॉल केलं. काय केलं, एक पॅकेज इन्स्टॉल. त्या पॅकेजचं नाव काय, रिॲक्ट राऊट टॉप. आणि हे पॅकेज काय करतं आपल्याला, की थोडेफार आपल्याला 4 टॅग देतो. एक ब्राउझर राउटर देतो, दुसरा कोणता देतो, राउट्स देतो ना, राउटर्स. ओके, आणि त्यानंतर रूट देतोय. आता हे रूट राउट वगैरे कन्फ्युज झाला असेल. फक्त काय करायचं, जो आपण हा एम्प्टी टॅग राईट करत होतो ना, त्या एम्प्टी टॅगच्या जागी तिथे आपण काय राईट करणार, ब्राउझर राउटर. ओके, एवढं समजलंय आता. त्यानंतर रूट म्हणजे आपल्याला एखादा रस्ता ठरवायचा असेल की स्लॅशला आम्हाला अबाउट पेज दाखवायची किंवा स्लॅशला आपल्याला होम पेज दाखवायची, तर ह्या रूट मध्ये आपण सांगतो. त्या रूट मध्ये काय काय सांगणार, पाथ, युजरचा स्लॅश पाथ असेल तर आपण होम पेज शो करणार. ओके, त्यानंतर युजरचा पाथ स्लॅश अबाउट असेल तर तिथे आपण अबाउट पेज शो करणार. युजरचा पाथ स्लॅश कॉन्टॅक्ट असेल तर आपण तिथे कॉन्टॅक्ट पेज शो करणार. आणि जे काय हे रस्ते आहेत ना, ते रस्ते आपण ह्या राऊट्स नावाच्या टॅग मध्ये राईट करणार. कुठे, राऊट्स टॅगच्या आतमध्ये. ओके, थोडं बाउन्स झालंय का, कसं झालंय. आज तुम्ही लेक्चर झाल्यानंतर तुम्ही प्रॅक्टिस करत नाही असं मला दिसून यायला लागलं आजकाल. आता तुम्ही काय करायचं, घरी गेल्यानंतर तुम्ही हाताने एकदा कोड टाईप, मी लास्ट मध्ये टास्क देतो. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही.
आता सर्वांचं लक्ष माझ्या स्क्रीनकडे पाहिजे आणि माझ्या आवाजाकडे पाहिजे. तुम्हाला एक मी सॅम्पल कोड दाखवतो. ठीक आहे, काय दाखवणार? एक सॅम्पल कोड. मग जसं की आपल्याला काय करायची, आता आपल्याकडे 3 पेज आहेत. एक आहे होम पेज. काय आहे आपल्याकडे? एक होम पेज आहे. त्यानंतर आपल्याकडे कोणतं आहे? अबाउट पेज आहे. त्यानंतर आज आपल्याकडे कोणतं पेज आहे? कॉन्टॅक्ट पेज आहेत हे 3 पेज. मला काय करायची, जे आपलं होम पेज आहे ना, त्या होम पेजवर मला 2 बटन टाकायचे. जसं मी आता बटनवर क्लिक करणार तर मी एक बटनचं नाव असेल अबाउट आणि दुसऱ्या बटनचं नाव असेल कॉन्टॅक्ट. ओके, जसं मी अबाउट वर क्लिक करेन तर कोणत्या पेजला जाईल? अबाउट पेजला. आणि जसं मी कॉन्टॅक्ट बटनावर क्लिक करेन तर कुठे जाईल? मग कसं करू शकतो मी? होम पेज मध्ये आलो. कुठे आपलं होम पेज आहे? इथे होम पेज मध्ये आल्यानंतर मी असं करू शकतो ना, अरे एक अँकर टॅग घेतला, त्या अँकर टॅग मध्ये सांगणार, त्याला नाव देऊ आपण एक अबाउट. ओके, आणि त्याच्या HRF मध्ये मी सांगतो स्लॅश अबाउट. बरोबर ना? असंच ना. त्यानंतर अजून एक मी अँकर टॅग घेतो, त्याला सांगतो स्लॅश कॉन्टॅक्ट, आणि इथे मी राईट करतो कॉन्टॅक्ट. आउटपुट पेजला आलो. एकदा इथे रिफ्रेश केलं तर आपल्याला इथे 2 बटन शो झालेत. मग मी अबाउट वर क्लिक केलं तर कुठे आलो मी? अबाउटला. मी इथे कॉन्टॅक्ट वर क्लिक केलं तर कुठे आलो मी? कॉन्टॅक्टला. पण ह्यामध्ये आपलं जी काय React.js आहे, ती React.js काय आहे? एक सिंगल पेज ऍप्लिकेशन क्रिएट करते. काय करते? सिंगल पेज ऍप्लिकेशन. ह्यामध्ये आपलं पेज रिफ्रेश होतं का? मग मी अबाउट वर क्लिक केलं, झालं रिफ्रेश. कॉन्टॅक्ट वर क्लिक केलं, झालं रिफ्रेश. म्हणजे आपण अँकर टॅग यूज करू शकतो का? मग इथे अँकर टॅग यूज करू शकत नाही. मग त्याच प्रकारे आपल्या React.js मध्ये एक फंक्शनॅलिटी आहे. कोणती मी सांगू? एक लिंक टॅग आहे. काय आपल्याकडे? एक लिंक. त्याला मी इम्पोर्ट करतो. इम्पोर्ट कोणता टॅग? लिंक टॅग. फ्रॉम कुठून? रिॲक्ट राऊट डॉम मधून. ओके, आणि त्याचं मी इथे यूज करतो. जसा हा अँकर टॅग यूज करतो ना आपण, त्याच प्रकारे एक लिंक टॅग घ्यायचा. कुठे लिंक? ठीक आहे. मी राईट करतो इथे टॅगच. लिंक घेतलं, त्याचा मी काय केलं? इथे सेल्फ क्लोज केलं. काय केलंय मी इथे? सेल्फ. अरे लिंकचा एल कॅपिटल आहे ना. घेतला एक लिंक टॅग, आणि त्या लिंक टॅग मध्ये सांगायचं की कुठे जायचं. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर डबल एकदा सांगतो, काय केलंय मी इथे? लिंक टॅगला इम्पोर्ट केले. कुठून इम्पोर्ट केले? रिॲक्ट राऊट डॉम. आणि इथे मी काय करणार, जसं आपण अँकर टॅग राईट करतो त्याच प्रकारे इथे काय करायचं? एक लिंक टॅग राईट करायचं. जसं की मी इथे राईट करतो लिंक टॅग, त्याचा मी इथे एंड केला. ओके, आणि इथे सांगायचं नाव. जसं की मी इथे नाव देतो एक अबाउट दिलं. आणि त्या लिंक टॅग मध्ये जसं आपण हा HRF देतो ना, तिथे सांगायचे आपलं टू. काय सांगायचं? टू म्हणजे कुठे जायचंय. आणि इथे डबल कोड मध्ये सांगतो कुठे जायचं? स्लॅश अबाउटला जायचं. त्याच्यानंतर अजून एक मी लिंक टॅग घेतो, त्याचा मी इथे एंड केला. इथे नाव देतो मी कॉन्टॅक्ट. त्या लिंक टॅगला सांगणार टू. टू म्हणजे कुठे जायचं. मग त्याला सांगू तू कुठे जायचं? स्लॅश कॉन्टॅक्टला जायचं. झालं इथे. ह्याला मी करू रिमूव्ह. मग आउटपुट पेजला आलो. एकदा रिफ्रेश केलं, आलेत 2 बटन. इथे अबाउट वर क्लिक केलं, पेज झालं रिफ्रेश. झालं का नाही? कॉन्टॅक्ट वर केलं, झालं पेज रिफ्रेश. मग जसे ते आपण बटन होम पेज मध्ये टाकले, तसे बटन मी कुठे टाकतो आता? अबाउट मध्ये टाकू इथे बटन अबाउट टाकले बटन. आणि लिंक टॅगला मी इथे करतो इम्पोर्ट. ठीक आहे, इम्पोर्ट. काय इम्पोर्ट करायचे आपल्याला? लिंक. फ्रॉम कुठून? रिॲक्ट राऊट डॉम. कॉन्टॅक्ट मध्ये पण टाकतो मी ते बटन. मग टाकले, त्या लिंक टॅगला मी करतो इथे इम्पोर्ट, कर्ली ब्रॅकेट दिला, आणि इथे काय असणार? लिंक. फ्रॉम कुठून? रिॲक्ट राऊट
डॉम मधून आउटपुट पेजला आलो. एकदा रिफ्रेश केलं, मी अबाउट वर क्लिक केलं, कुठे आलो? वेलकम टू कॉन्टॅक्ट वर क्लिक केलं, कुठे आलो? वेलकम टू कॉन्टॅक्ट पेज. ह्यामध्ये मी अजून एक बटन वाढवतो. कोणतं बटन द्यायचं? लिंक टॅग घेतला, लिंक त्याचा मी इथे केला क्लोज आणि त्याला मी नाव सांगतो होम आणि इथे सांगतो टू. कुठे जायचं? स्लॅशला जायचं. आणि हे टॅग मी तिन्ही पेज मध्ये राईट करतो, जसं की इथे पण आणि कॉन्टॅक्ट पेज मध्ये पण आहे, अबाउट पेज मध्ये पण आहे. ठीक आहे, सगळीकडे आहे. आता आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं, मी अबाउट वर क्लिक केलं, कुठे आलो? वेलकम टू अबाउट. कॉन्टॅक्ट वर क्लिक, कुठे आलो? वेलकम टू कॉन्टॅक्ट. होम वर क्लिक केलं, कुठे आलो? वेलकम टू होम. बस, फंडा खतम. एवढेच राउटिंग आहे, बस ह्याच्यामध्ये एवढाच फंडा आहे. समजलं आता? जिथे जिथे तुम्हाला अँकर टॅग घ्यायचा आहे तिथे तुम्ही काय करणार? लिंक टॅग आहे. फंडा खतम, फक्त रिप्लेस केला आपण. जिथे HRF आहे तिथे काय? टू आहे. टू म्हणजे कुठे जायचं आणि त्याला सांगायचं आम्हाला जायचं स्लॅश वर, आम्हाला जायचं स्लॅश अबाउट वर, आम्हाला जायचं स्लॅश कॉन्टॅक्ट वर. समजलं फंडा? करतात नोट मग एवढं ऑनलाईन मध्ये? समजलंय का? मला ते आधी सांगा, नंतर राईट करा. सर्वांना माहित आहे की आपण अशी राउटिंग वगैरे करू शकतो. बटनावर क्लिक केलं तर माझं अबाउट पेज ओपन झालंय. मग तुम्ही काय करणार आज माहितीये? आज तुम्ही घरी गेल्यानंतर एक अशी वेबसाईट घेणार, जसं की मी तुम्हाला दाखवतो. माझ्याकडे दुसरी वेबसाईट नाही, तीच वेबसाईट दाखवतो. आता ह्या वेबसाईट मध्ये काय आहे? दुसरी बनवा तुम्ही, तुमच्याकडे ऑलरेडी बनवलेली असेल, ठीक आहे ना. आता इथे वेबसाईट बघा, अशी वेबसाईट आहे. हे कोणतं होम पेज झालंय. ओके, जसं मी अबाउट वर क्लिक करेन, कोणतं पेज ओपन झालं इथे? अबाउट. सर्व्हिस वर क्लिक केलं, कोणतं पेज झालं ओपन? सर्व्हिस. प्रोजेक्ट वर केलं. अशी तुम्ही एक स्टॅटिक वेबसाईट बनवायची. म्हणजे कोड करत नका बसू, ऑलरेडी तुम्ही HTML CSS मध्ये बनवली असेल. तिकडनं कॉपी करा, पेस्ट करा, कॉपी करा, पेस्ट करा. फक्त तुम्ही जे हे राऊट्स आहेत, कुठे हे जे राऊट्स आहेत ते राऊट्स तुम्ही काय करायचे? हाताने राईट करायचे. त्यानंतर जिथे अँकर टॅग आहे तिथे कोणता टॅग यूज करायची? लिंक टॅग. जमेल ना एवढं? एक वेबसाईट बनवा आणि ग्रुपला शेअर करा मला फक्त. अरे आखीकडं नका टाकू, फक्त जो नाववर असेल नाववर मध्येच टाका. अरे तुम्ही सिंगल पेज बनवली, त्यामध्ये मग हे लिंक टॅगचा यूज काय? राउटिंगची यूज काय? सिंगल पेज मध्ये तू app.js मध्ये बनवची, सर बनवली, मग तुला हे करायची काय गरज आहे? बाकीचं फंडा मल्टिपल पेज बनवा, ठीक आहे ना. सिंगल पेज मी ह्याच्या आधी सांगितली होती तुम्हाला, सांगितली होती ना. मल्टिपल पेज बनवायचा तुम्ही प्रयत्न करा, जमली तर करा, नाहीतर नेक्स्ट लेक्चर मध्ये मी घेणार. अरे काही पण टाका ना तुम्ही. अरे तुम्ही एक पेज, ठीक आहे, नावबार बनवला आणि त्या नावबार मध्ये वेलकम टू अबाउट राईट केलं तरी बस. ओके, बस ना एवढं. ठीक आहे ऑनलाईन मेंबर.